आवळून बस म्हणा. राहुल गांधीला म्हणा एकट्यालाच घेऊन बस, त्याला आवळून बस. तुम्ही आता म्हणाय दिवाळीपर्यंत हैदराबाद गॅजेट लागू करा, अन्यथा पुन्हा आंदोलन, म्हणजे हे इशारा सरकारला. वाटप करा म्हणतोय मी, लागू करा नाही म्हणा. वाटप. हां, हैदराबादच्या गॅजेटच्या प्रमाणे जो GR काढला त्याप्रमाणे मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे. प्रमाणपत्र वाटप सुरू करा. पुन्हा पुन्हा तेच सांगतो. पुन्हा जर करायला आम्ही लागलो तर अवघड आहे आणि अवघड होईल सुद्धा. हे पण जाहीर 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 असं सांगतोय मुख्यमंत्र्यांना आणि विशेष करून विखे साहेबांना सांगतो. जी प्रतिमा राज्यात तुमची तयार झाली तिला आता डागळू देऊ नका. मराठ्यांच्या नजरेतून विखे साहेबांनी आता उतरू नका. त्यामुळं मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी त्याचे प्रमाणपत्र द्या. यालाच जोडून एक विखे साहेबाला आणि फडणवीस साहेबांना सांगतो. संभाजीनगर आणि जालना जिल्हा हा पूर्वी एक होता. इथं 2,54,000 कुणबी होते. ते कुठं गायब केले जरा याचं उत्तर आम्हाला द्या. 39% कुणबी हा बीड जिल्ह्यात, 100% मराठा समाजापैकी. नेमके हे कुठे गेले? जवळपास 1,70,000 नांदेडकडे, थोडा मागं पुढं होईल आकडा. हे लोक गेले कुठं? हे गायब कुठं गेले? हे कुणबी आहेत सगळे. जवळपास 1,02,000 परभणी जिल्ह्यात. हे कुणबी कुठं गेले? म्हणून हैदराबादच्या गॅजेटियरमध्ये जी संख्या दिली 2.5 लाख जालना आणि संभाजीनगर, तर आत्ताचे हे मराठी तेच कुणबी आहेत. सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र GR प्रमाणे द्यायला सुरू करा. तुम्ही मजा बघता, आज करू, उद्या करू, परदेशी करू, थांबून करू, बघू जमतंय का, तर तुमच्या नरड्यावर येईल बरं का विखे साहेब आणि फडणवीस साहेब. तुम्हाला दोघांना सांगतो, तुमच्या नरड्यावर येईल. आणि मग म्हणताना आता पळा, तर पळायला जागा बी नाही, मग काम करायला जागा पण नाही. मग तुम्हाला मी विनंतीपूर्वक सांगतोय, हैदराबादच्या गॅजेटप्रमाणे मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे. त्याचे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा. बहाणे सांगू नका दिवाळीच्या आत. हेच तर अभ्यासक सांगतात तुम्हाला की हैदराबाद गॅजेटियर मध्ये फक्त संख्या आहे आणि हे शोधण्यासाठी, याचा दस्तऐवज शोधण्यासाठी सरकार 2 वेळा हैदराबादला जाऊन आलं. मात्र ना तालुका स्तरावरची माहिती सरकारकडे आहे, ना गाव पातळीची आहे, ना व्यक्ती पातळीची आहे. आणि त्यामुळेच हैदराबाद गॅजेटियर मध्ये जे पुरावे द्यायचे आहेत नातेवाईकाचे, ते कुठून द्यायचे हा तर प्रश्न आहे मुळात. तुमच्याकडे बी अभ्यासक आहेत का? अभ्यासक तुमच्याकडे बी येतात? हेच तर सांगतायत अभ्यासक तुम्हाला, जे बोलतायत ते. हा ना, तेच म्हणलं तुमच्याकडे बी अभ्यासक येत. बाय 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 बाय. यादीच करावं लागेल का अभ्यासकाच्या? हे बघा, आज हे 4 तारीख, बरोबर ना? 4च ना? आज 4 तारखेला आपण ह्या खोलीत, गॅलेक्सी हॉस्पिटलला, या खोलीत आपण आता 15 जण आहे. आत्ता 4 तारीख 2025 साली 2050ला आपल्या 15 जणांची किमान 50 जण असतील. हे तुम्हाला मान्य करावं लागेल. तुमच्याच अभ्यासकाचं तुमचंच उत्तर तुम्हाला देतोय. तसं त्या काळी संख्या होती 2.5 लाख संभाजीनगर आणि जालन्यात. तुम्हाला तहसीलला काय पाहिजे? तुम्हाला माहिती कोणची गोळा करायची? याच्यापेक्षा गॅजेट काय सांगतंय? 2.5 लाख संभाजीनगर आणि जालन्यात होते. म्हणजे आत्ताचे संभाजीनगर जालन्यातले सगळे मराठी कुणबी आहेत. क्लिअर आहे ना? कोणचा अभ्यासक रे? कोण अभ्यासक काय याचं काय? इथला प्रत्येक जिल्ह्यातला जो कुणबी आहे त्या काळचा 1881चा 1901चा तो मराठा कुणबी आहे. जसं की या खोलीत आपण आता 15 आहेत. 20-25 वर्षांना त्याचे 50 झाले. हे 15ला तर द्या. चला गॅजेट प्रमाणे, चला तुम्हाला सापडणार ना, आणि चला गॅजेट प्रमाणे 15ला द्या. उदाहरणार्थ 2.5 लाख संभाजीनगर जालना जिल्ह्यातल्या, चला द्या त्यांना. त्यांचा 67चा पुरावा घ्या पूर्वीचा आणि द्या त्यांना. त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकाला कसं द्यायचं आम्ही बघू. चला करा सुरू.
येड नका घेऊ ह्या अभ्यासकाचं. काय आता अभ्यासक म्हणलं का जाऊ दे. म्हणजे असं आहे की पण 2050 ला ह्या खोलीमध्ये जे 15 होते हे कोण आहेत हेच माहिती नाही यांना अजून. ते कुठे शोधायचे हा प्रश्न आहे. अहो हाईक हेच मराठी कुण बी येत ना हो. अरे अभ्यासकाने डोकं खोराक केलं लोकांचं. यांना आयुष्यात काही आलं नाही. तुम्हाला पकडीला का कोण ती येडाला बेकार आहे बरं का. पडू नका येड्यात जाताना त्या. दुसरं एक आता बच्चू कडू असं म्हणाले की तुमच्या आंदोलनासोबत आंदोलन करण्याची त्यांची इच्छा आहे. ऑलरेडी ते आंदोलन करतायत शेतकऱ्यांच्या संदर्भात. काय झालं? शेतकऱ्यांच्या संदर्भात तुम्ही आंदोलन करणार असं घोषणा केली ना. हम्म. ते पण म्हणाले की मी बच्चूकडे पण पाठिंबा दिला तुमच्यासोबत ते आंदोलनात तयार आहे. होईल ना आता बैठक होईल. दिवाळीच्या नंतर बैठक होईल ना. आपण सगळ्यांना बोलून एकत्र शेतकऱ्यांसाठी. पण पाटील साहेब शेतकऱ्यांचा एवढा मोठा प्रश्न आहे. सगळे प्रश्न असताना राज्य सरकार आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव याच्यावर आता फार जास्त जो अमरावतीमध्ये परिस्थिती तणावपूर्ण झालेली या विषयावर सरकारला या सगळ्या गोष्टीसाठी लक्ष हटवण्यासाठी असं काही कुठं होण्याची शक्यता आहे. नाही नाही लक्ष हटत नसतं. काय असतो एक नाद असतो लागलेला आणि तेढ निर्माण करल्याशिवाय आपल्याला करमत नाही. अशा वृत्तीचे काही राजकीय नेते असतात. यांच्या ह्या नाशक्या भूमिकेमुळं अशी परिस्थिती उद्भवती. परंतु नेटानं आणि धाडसानं त्याला तोंड द्यायचं असतं. सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी हपकायचं नसतं, घाबरायचं नसतं. संकट येत असतं. त्या संकटाला सामोरं जायचं धाडसानं हे प्रत्येकानं आपण आपल्या रक्तात भिनून घेतलं पाहिजे. कुठं लय मोठे गँग आली म्हणून घाबरून बसायची गरज नाही. त्याला तोंड देणं सुद्धा गरजेचं आहे. तर ते बंद होईल. जर आपण त्याला तोंड नाही दिलं तर ते बंद होणार नाही. ते जास्त करत राहतील. प्रत्येकाला अन्याय होत असेल तर धाडसानं त्या अन्यायाला सामोरा प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांनी जाणं गरजेचं आहे. ओबीसींचा सर्वात मोठा विश्वासघात आरएसएस आणि भाजपने केलाय. त्यामुळे ओबीसींनी स्वतःची लढाई स्वतः लढावी असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यांचं नारीचं काय समज. धन्यवाद. चला आहे फिनिश डू फिनिश. लक्ष्मण हाकेंनी एक पोस्ट केली. लक्ष्मण हाके यांनी एक पोस्ट केली आणि त्यांनी सांगितलं की माझ्यावर 9 हल्ले झाले आणि 9 हल्ले करणारे हे जरांगे पाटलाच्या जवळचे आहेत. चला झालं की प्रश्न. चला बंद करा पाटील. सचिन खरात असं म्हणतात मनोज जरांगे पाटील यांनी 1994चा GR रद्द करावा अशा मागणी केली आहे. या मागणीचा पुनर्विचार करावा आणि 1974च्या GRच्या बाजूने यावं. आणि ते असंही म्हणाले की पायला दुखणं झालं तर पाय कापत नसतो, त्याचा इलाज करायला. नाही नाही मला नाही समजलं. म्हणजे 1994 GR रद्द करण्याची जी तुम्ही मागणी केली आहे तर त्याला ते विरोध करतायत आणि असं त्यांनी म्हटलं म्हटलं या मागणीचा पुनर्विचार नाही त्यांनी खरंच साहेबांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. राजकीय व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून न बोलता आमच्यावरती काय अन्याय व्हायला